नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे। 530 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं आहे। पाण्याचा विसर्ग हा अजून वाढवला जाणार आहे। गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन। ऋषाली, खरं तर नाशिकच्या गंगापूर धरणात ज्या ठिकाणी सध्या मी उभा आहे त्या परिसरातलं हे दृश्य नाशिककरांना बघण्यासाठी दरवर्षी साधारण जुलैच्या शेवटपर्यंत किंवा ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागते। यंदा मात्र गंगापूर धरणामध्ये पाणी साठा जो आहे तो सातत्यानं वाढतोय आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो जून महिन्यातच या ठिकाणी करण्यात येतो आहे। राज्यातलं एकमेव असं मातीचं धरण गंगापूर धरण आहे आणि त्यामुळे या ठिकाणची पाण्याची पातळी ही सातत्यानं प्रशासनाला मेंटेन करावी लागते आणि त्यामुळे जर पाणी या ठिकाणी वाढलं तर तात्काळ ते मेंटेन करण्याच्या दृष्टीनं त्याचा विसर्ग देखील केला जातो आणि याच अनुषंगानं आज सकाळपासून साधारण 530च्या विसर्ग जो आहे तो या ठिकाणी गंगापूरमधनं करण्यात येतो आहे। नक्कीच